काल खूपच कमी होता तुम्ही लोक सगळे. व्हॉट इज प्रॉब्लेम? नाही, तुम्ही प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही रेग्युलर लोक असता आणि तुमच्याबद्दल खरंच प्रॉब्लेम नाहीये. यू आर ब्रिलियंट स्टुडंट, दॅट इज द रिझन यू आर डेली अटेंड. हा खरं नेटवर्क इश्यू असतो की मनाचा इश्यू असतो? हा, बोला. जे काल लोक अकाउंटला नव्हते लेक्चरला आणि आता प्रेझेंट आहेत असे कोण आहेत? प्लीज येस रिप्लाय गिव्ह मी देअर. मी काय गोळ्या वगैरे घालणार नाही. आय जस्ट आस्क वेदर यू ट्रस्ट ऑन मी, सो यू प्लीज आय आस्क रिस्पेक्टिव्हली गिव्ह मी रिप्लाय. येस, गौस आहे, वैष्णवी आहे, निहाल, चिराग, गणेश, श्रेयश, नम्रता, अक्सा, ओके, फरहान, सची, ओके, चिलमान, ओके ओके ओके, आय एम नॉट देअर, ओके. अरे असं नका करू रे. असं म्हणजे काय होतं माहितीये का, त्यात मेसेज काय जातो माहितीये तुम्हाला, ही मुलं स्पेसिफिक सब्जेक्ट टीचरला म्हणजे सब्जेक्टला अटेंड होतात. व्हॉट इज गो द मेसेज? यू अटेंड अ स्पेसिफिक सब्जेक्ट ओनली. आणि ते कुठेतरी वाईट आहे. म्हणजे कॉलेज तर सुरू व्हायचं लांबच राहिलं नाही, आताच तुम्ही डिस्क्रिमिनेशन सुरू केलं. अजून कॉलेज सुरू व्हायला तर वेळ आहे. अँड यू आताच तुम्ही ह्या टीचरला अटेंड करायचं, याला नाही करायचं, असं कसं चालेल? आय थिंक इट इज रॉंग. खूप वेगळा मेसेज जातो याच्यामध्ये. आणि मी असं नाही म्हणणार की बाबा माझ्या यातला मजा आहे मग काय बाकीचं म्हणणं का करू वाटत, असं नाहीये. की ऍज अ क्लास टीचर म्हणून मला एक वेळेस माझ्या लेक्चरला कमी असले तरी चालतील. आय एम नॉट सेल्फिश पर्सन. पण बाकीच्या टीचरला अटेंड झालं पाहिजे तुम्ही, असं माझं पर्सनल मत आहे. आय नो दॅट तुमच्यात काही जणांचा नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो, असेलही. पण या फिजिकल नेटवर्क पेक्षा आपल्या मनाचं नेटवर्क तर कुठं जॉईंट होत नाहीये ना. What I say you here, हे नेटवर्क आहे इश्यू आहेत ते. आपल्या मनाचा इश्यू करू देऊ नका क्रिएट. म्हणून मागाशी म्हणलं, यू फर्स्ट ट्रस्ट ऑन युअर टीचर. आपण मंदिरात गेले की देवाला हात जोडतो का नाही, बाबा आमचे प्रॉब्लेम असे आहेत आणि याच्यावरती काहीतरी सोल्युशन. आम्ही देव नाही आहेत, पण आमचं इन्स्टिट्यूशनचं नावच आहे ज्ञानदीप विद्या मंदिर. हे ज्ञानाचं मंदिर आहे. काय म्हंटल मी? हे ज्ञानाचं मंदिर. आम्ही इथले देव अजिबात नाही, समजून नका तुम्ही. पण या मंदिरावरती ट्रस्ट ठेवा. आम्ही त्या मंदिरातले असं समजा की पुजारी आहे. ज्ञान नावाचं जे मंदिर आहे ज्ञानदीप, त्या ज्ञान हा गॉड आहे आपला समजा. आणि त्या गॉड पर्यंत न्यायचं समजून घ्या की आम्ही त्याच्यातले मिडल आहोत. तुम्ही ट्रस्ट ठेवता का नाही तिथं? बाबा कोणत्याही तुम्ही तुमच्या दर्ग्यामध्ये जा, चर्च मध्ये जा, मंदिरामध्ये जा, यू ट्रस्ट ऑन देम दॅट इज लिटल बिट. कि बाबा हे या इथं गेल्यानंतर मला मनाला समाधान मिळेल, शांती मिळेल. खूप क्लिअर माइंड न जातो आपण तिथे. सुरुवातीला आम्ही काही गॉड नाही, आम्ही तिथं कुठेतरी वाटलं असतं थोडासा मिडल म्हणून आमचा रोल आहे. यू कॅरी टू देम
तुम्ही तुमच्या निश्चित ट्रॅव्हलच्या एंडला जाणारच आहात, नो डाऊट. आणि तुमच्या आणि आमची जर्नी किती दिवसाची आहे? 2 years. हार्डली 2 years. एका 10वीच्या कॅम्पस मधनं आपण बाहेर पडतोय आणि एका नवीन कॅम्पसला जातो आहोत, राईट. आणि आपला प्रवास खूप मोठा आहे, तुमचा माझा सगळ्यांचाच. आणि या प्रवासामध्ये 2 वर्ष तुम्ही आमच्या सोबत असणार आहात. खूप मजा, धमाल, मस्तीचा हा प्रवास आहे. कोरोना नावाचा व्हायरसचा थोडस जळमट आहे, हेही दिवस जातील. काय म्हटलं मी? कोरोना नावाच्या व्हायरसचं थोडस जळमट आहे, हेही दिवस जातील. प्रत्येक सूर्य अस्तानंतर सोनेरी किरणाने नवीन पहाट होणार आहे. त्या पहाटेच्या आशेवरती आपण राहूया आणि त्याला कुठेतरी समोर जाऊया. हे समोर जात असताना काही लेक्चरला अटेंड व्हायचं, काही लेक्चरला अटेंड व्हायचं नाही, हे मला वाटतं इट इज नॉट गुड. एकतर इकॉनॉमिकली आपल्या पेरेंटनं फी भरणार आहोत, काही लोकांनी भरलेली आहे, आय एम राईट. तर या दोन्ही गोष्टी आहेत. आय नो दॅट मुलं म्हणून तुम्ही खूप मॅच्युअर नाहीये, आमचे ह्याच्यातच बाल गेले सगळे. काय म्हणले मी? मुलं म्हणून तुम्ही एवढी नक्कीच मॅच्युअर नाही आहात. आत्ता शिकतो तुम्ही जग बघायला सुरुवात केलेली आहे. आत्ता शिकतो कुठेतरी 10वीचा उंबरठा अजून सोडलेला नाहीये, अजून त्या 10वीच्या उंबरठ्यावरतीच आहे. ज्या दिवशी रिझल्ट येईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं एका उंबरठ्यातनं दुसऱ्या घराचा प्रवेश सुरू होईल. आय एम राईट. 10वी पर्यंतचं घर वेगळं होतं. अजून 2 वर्षानं म्हणजे ज्ञानदीप मध्ये तुम्ही येणार आहात, म्हणजे तुमचा ज्ञानदीप मधला गृहप्रवेश फक्त 2 वर्षाचा आहे. एका फॅमिलीतनं आपण नवीन फॅमिलीमध्ये येतो. नवीन फॅमिलीमध्ये आले की माणसं कशी जोडता येतील तेवढं बघा. भलेही आपण खूप अंतरानं दूर आहोत. काय म्हटलंय मी? खूप अंतरानं भले आपण खूप दूर आहोत, पण तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर मला वाटलं ते अंतर कुठेतरी नक्कीच कमी होईल. भले आपली कुठेही भेट नाही, भलेही कुठेही आपले नातेसंबंध नाहीये, पण एक टीचर आणि एक स्टुडंट हा ऋणानुबंधांची वीण कुठेतरी आपण तयार करतोय. आणि ती माहिती आहे नक्कीच 10वी पर्यंत वेगळ्या शिक्षकाबरोबर होती आणि आता कुठेतरी नवीन शिक्षकांना आपल्याला जोडायचंय. मला वाटतं एकाला कुठेतरी स्टॉप नाही म्हणता येणार, एकाला कुठेतरी थांबवणं आणि नव्याला कुठेतरी सुरुवात करणं, याला आपण कुठेतरी जीवन म्हणतो. दॅट इज कॉल्ड लाईफ. आणि लाईफची खूप मोठी जर्नी आहे. म्हणलात तर खूप आनंद, खूप मजा, खूप धमाल, खूप मस्ती, आणि नाही म्हणलात तर काहीच नाही. फ्रस्ट्रेट झालेले लोक, नैराश्यामध्ये असणारे लोक आज आपण बघतोय ना, वर्तमानपत्रामध्ये खूप साऱ्या बातम्या येत आहेत. कुणीतरी स्वतःला सुसाईड करतंय. याच्यातनं बाळानं कुणीही सुटलं नाही. मोठ्या मोठ्या स्टार लोकांना पण याचा मोह झाला की त्यांना लाईफ खूप चॅलेंजिंग वाटायला लागली, खूप त्यांना हेवी वाटायला लागली. त्यांना असं वाटतं की जग संपलं. त्यांना असं वाटतं की हा प्रवास लगेच संपतोय, मला कुणी माझं म्हणत नाही. काय म्हणतोय मी? मला कुणी माझं म्हणत नाही, याचं त्याचं दुःख जास्त आहे. आणि एक लक्षात ठेवा, सगळी सुख पैशाने विकत घेता येत नाहीत. सगळी सुख पैशाने विकत अजिबात नाही घेता येत. त्यासाठी कुठेतरी रणबंध जोडावे लागतात, 4 गोष्टी द्याव्या लागतात, 4 गोष्टी ऐकाव्या लागतात. त्यावेळेस कुठेतरी समोरचा माणूस कळतो. ज्ञानदीपची जादू पण अशीच आहे. ज्ञानदीप मध्ये जुने लोक आहेत, त्यांना ज्ञानदीप थोडस जास्त लवकर कळालेलं असतं. पण जे नवीन लोक आहेत त्यांना ज्ञानदीप कळून घ्यायचंच राहतं.
जेव्हा ज्ञानदीप त्यांना कळायला लागलेलं असतं, काय म्हणतोय मी, जेव्हा ज्ञानदीप त्यांना कुठेतरी थोडस कळायला लागतं, त्यावेळेस झपकन 2 वर्ष निघून गेलेले असतात. खूप काय करायचं असतं, तुमच्यासारखंच अगदी धमाल, मस्ती, कॉलेजच्या आठवणी, सगळं काय करायचं असतं. पण या 2 वर्षात पट्ट दिशी निघून जातं. बरं, जाताना आम्हाला खूप काही तुम्ही देऊन जा असं काही नाही. तुम्ही जी काही मार्कची शिदुरी आहे तीच ती घेऊन जाता. तुम्ही या कॅम्पसमध्ये आलात, राहिलात तर छान छान गोड गोड अगदी गुलाबजामुन सारख्या. आणि माणसाचं बघणं कसं आहे, एखादी डिश समोर वाढली की तो गोड क्षण पटपट टिपून घेतो, म्हणजे खाऊन घेतो त्याला. तसंच आयुष्याचं आहे. कोण टीचर कसे आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या बरोबर सफर झाल्याशिवाय कळणार नाही ना. हा चांगला, हा वाईट, हे आपलं मन ठरवतं. आपलं कोणाबरोबर ती कसं बॉन्डिंग आहे त्याच्या बरोबर असताना आपल्याला कळतं. आज तुम्ही बऱ्यापैकी मॅच्युअर आहात, बऱ्यापैकी होमसिक मुलं तुम्ही आहात. तुमच्या ताई बरोबरच, बाबा बरोबरच, मम्मी बरोबरच बॉन्डिंग मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. पण तुम्हाला एकच माहिती आहे, एक नक्कीच माहिती आहे, हे त्याच्यामध्ये एक कॉमन फॉर्म्युला आहे. जिथे तुम्ही जास्त वेळ घालवता तिथे चांगली बाउंडिंग होते. ही ह्युमन सायकोलॉजी आहे. बाबा बरोबरची टोन असते ती मम्मी बरोबर वेगळी टोन असते. क्लिअर? तर ही लाईफ आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खर तर आपला प्रेझेंट इथं टॉपिक होता. क्लिअर? आणि बघता बघता आपला विषय बघा कुठपर्यंत गेला. असो, हे प्रेझेंट आहे. आणि मला नाही वाटत असं की तुम्हाला आरडून ओरडून तुमच्या पेरेंटला सांगून प्रेझेंट, फार तर तुम्ही लॉग इन करा आणि गायब व्हाल, किंवा फार तर कानाला हेडफोन लावाल, घुमरे सरांचा आवाज म्यूट कराल आणि बाकीचं ऐकत बसाल कंपल्शन आल्यानंतर. आणि कोणत्याही गोष्टीचा फोर्स अजिबात चांगला नाही. काय म्हणतोय मी, कोणत्याही गोष्टीचा फोर्स अजिबात चांगला असत नाही. माणूस कुठपर्यंत खाचो, ज्याला जोपर्यंत भूक आहे तेवढेच घेतो. त्याला जादाचा फोर्स केला की त्याला अपचन होतं. तसं तुमचं पण आहे. फक्त आपल्याला जसं झेपेल तसं घेत चला. आपले हे घेण्याचे दिवस आहेत ना. दिस इज युअर लाईफ, इज लाईफ फाउंडेशन डेज ऑफ युअर लाईफ. तुम्ही जसं ठरवाल, व्हॉट एव्हर यू डिसाइडेड इट अँड टेकन दॅट, ते तुम्ही तुमच्यात ग्रास्प करून द्या. क्लिअर? असो, बाकीच्या तुमच्या मित्रांना पण सांगा की आता तुम्ही बरेच जण काय काय, आय नो दॅट काही लोक खूप लांबचे आहेत, काही जवळचे आहेत, तरी अबसेंटी नकोय. माझ्या लेक्चरला चांगली असते म्हणजे मी खूप आनंदात आहे असं नाही. म्हणून म्हणलं की आमचं इथं टीम वर्क न सगळं चालतं. त्यात असं नाही मी म्हणू शकत हा माझ्या इकॉनॉमिक्सला सगळे असतात. हा, नो, नॉट ऍट ऑल. बाकीच्या पर्यंत पण पोहोचवा, बाकीच्यांची पण तुमची वेव्हलेंथ थोडीशी जुळू दे ना, आणि ती जोडली गेली पाहिजे. नवीन माणसं जोडण्याची हीच तर कला आहे. म्हणून म्हणलं अंतरानं असा लांब असाल पण ऋणानुबंधानं आपण कुठेतरी जवळ आलं पाहिजे, आणि ती वीण कुठेतरी आपण सुरुवात केली पाहिजे. असो, आजच्या दिवशी एवढंच भरपूर झालं. पुढच्या वेळेस या टॉपिक वरती प्रेझेंटीच्या आपण बोलायला नको. होप सो काही लोकांना रेंज आहे नाही आपण असं क्षणभर समजूया, आणि तीही लोक पुढच्या वेळेस नक्की जॉईन होतील असं मला कॉन्फिडन्स आहे. क्लिअर? असो, सो येस, वी स्टार्ट द टुडेज लेक्चर. ऑलरेडी 9:30, 9:31. बोलता बोलता कसा टाइम गेला. मला बोलायला खूप आवडतं. येस, कॉमर्स फील्डला मधला माणूस असलो तरी येस जाम आवडतं पहिल्यापासूनच. आय डोंट नो कसं काय आवडतं माहित नाही, पण होतं मुलं समोर असले की बोलायला मला जबरदस्त सुचत जातं, काही कळत नाही असं. सर, व्हॉट इज सेड अबाउट स्मार्ट टीव्ही?
काय म्हणतेस बाळा? एकच मिनिट. हा, someone's talk with me. Wait. Sir, what you said about smart TV? हा, तर YouTube लाईव्ह लेक्चर घ्यायचं माझा जरा प्लॅन आहे. तर स्मार्ट टीव्ही असेल तर त्याच्यावर अजून ते क्लिअर दिसतात. तर म्हणून विचारलं होतं की किती लोकांकडे स्मार्ट टीव्हीज आहेत. आज किती लोकांकडे आहेत? ज्यांच्याकडे आहेत त्यांनी येस करा, बाकीच्याकडे नाही आहेत म्हणजे त्यांनी रिप्लाय करायची अजिबात गरज नाही. 1, देव 1, निहाल 2, गणेश 3, आनंद 4, आणि अंकिता 5, शावनी 6, चिलवान 7, अन्वेष 8 आणि तांबे 9, अक्सा 10. नाही, 9 असेल त्यांनी गरजच नाही. ओके, present students is 41 and there is only 10 smart TVs. ओके, असू दे, तो दूरचा विषय आहे. प्रयोगशील असावं ना नवीन जरा. युट्यूबला लेक्चरला अजून क्लिअरिटी छान येते, तशी बहुतेक या लेक्चरला पण असावी. बरोबर आहे ना? छान बॅकग्राऊंड दिसते का व्यवस्थित? म्हणजे मला बघून तुम्हाला झोप नाही आली पाहिजे एवढीच मी काळजी घेतो. आय नो दॅट आय एम नॉट हँडसम. एवढा काही स्मार्ट माणूस नाहीये तुमच्या इतका. ओके, छान, व्हेरी गुड. मी घरामध्येच आहे, समोर फोकस लावलेले आहेत, म्हणजे थोडं तरी असं वाटावं की सरांचं लेक्चर ऐकलंय ना, मग झोप तरी आली नाही. हाच त्याचा मेन पर्पज असतो, राईट. आणि युट्यूबवरनं लेक्चर घेतले तर अजून युट्यूबच्या लेक्चरला बॅकग्राऊंड चेंज करता येतं टू युअर इन्फॉर्मेशन. बघूया, तो प्रयोग आहे. आणि स्मार्ट टीव्हीची कॉन्सेप्ट म्हणजे काय असतं की त्याला डायरेक्टली नेट कनेक्ट होतं. आता याच्यात कुठे असं समजू नका तुम्ही आमच्याकडे स्मार्ट टीव्ही नाही सर, मग आम्ही काय कमी इन्कम मध्ये, असं काही नाहीये. असावं की नाही, माझ्याकडे पण स्मार्ट टीव्ही नाही आहे. आय क्लिअर टू माय सेल्फ फर्स्ट, आय हॅव नो स्मार्ट टेलिव्हिजन. माझ्याकडे पण नाही. माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, मला लेक आहे 9 वर्षाची स्वरा म्हणून, आणि ती आणि मी कॉम्प्युटरवर असतो. ती लॅपटॉपवर असली की मी कॉम्प्युटरवर असतो, आणि ते कॉम्प्युटर असले की मी लॅपटॉप असतो. आणि आम्ही दोघं दिवसभर असंच भांडत असतो, एक गेलं की दुसरा गेलो की इकडे गेलो की इकडं. आणि मग हे करता करता टेलिव्हिजनची फारशी आठवण होत नाही आम्हाला, कारण की इकडं नेट पॅक असतं चांगलं, दिवसभर काय काय प्रोग्राम बघता येतात. त्याच्यामुळे आधी स्मार्ट टीव्हीची मी कन्सेप्ट क्लिअर केली. म्हणजे मी तुम्हाला असं फोर्स नाही केलेलं कुठं बी, तुमच्याकडे असायलाच पाहिजे, जस्ट आय आस्क. क्लिअर? तर ज्यावेळेस युट्यूबचे लेक्चर घ्यायचं ठरवलं तर त्याच्यावर लाईव्ह लेक्चर बघायला लागतात तुम्हाला, तर त्या पर्पज साठी फक्त मी ते विचारून घेतलं. ओके, सो आय थिंक आय टॉक टू मच ओव्हर, आउट ऑफ लेक्चर. क्लिअर? बरंच जास्त आज मला वाटतं बोलतोय, आणि कदाचित ते जादाचं असावं. राईट, सो आय कम टू माय टॉपिक. On your screen, are you seen my share screen? I think मला असं वाटतंय की तुम्हाला माझी शेअर स्क्रीन दिसत असावी. येस, व्हेरी गुड. Yeah. So before going on topic, I just little bit repeat the topic. Yeah, that is the different goods and services are consumed. Goods and services common measure. Before money, there is many challenges. There is no money, right? So goods and services common, medium, major, that is general acceptability.
And money, one definition we learn. Hello, कोणाच तरी माइक ऑन आहे. क्या हुआ निहाल जी? निहाल बेटा क्या प्रॉब्लम क्या है बेटा? You can talk also or you can type, no problem. So money is anything which widely accepted in payment of goods or an discharge other kinds of business obligations. Right. So we can say that is the money. We already learn. That is not a new topic. We already learn. Then also we focus to barter system. Yes, before going on barter system, that cartoon picture I show you, right? And they are dealing with a business, right? So here is run to barter system. Barter system meaning is what? It indicates exchange of goods with goods and services. So that goods we can be say the barter system. And here is see here in picture, big barter system na. There is someone sell माझा cursor दिसत असेल mouse तुम्हाला, offering books and getting banana, and that girl getting books and offering banana. There is oven, that chicken, earth, bowl, mixer grinder, etc. Yes, that all people are exchange one good with goods with another goods. That is the barter system. Then discuss the barter system difficulties. Under barter system, there is a lack of double coincidence of want. I already explained you. So one is food grains and one is apple. Right. So there is actual no any measure in the two commodities. That is the problem. And that is the difficulties. Lack of common measure of value. When come to the issues of one is liquid, one is liquid pattern and another is different pattern for the exchange of commodity, right? So at the situation that barter dealing is really challenging. Then next, difficulty of storage of goods. Yes, on your screen there are the all agricultural product, right? And that product, exception of onions and potatoes, we can, or that sweet corn, we can store a few days or a few months, that few commodities, not long, but rest of the product we cannot be store a long time. So how you deal that? So that is a difficulty of storage of goods. I already told you that problem of invisibility. There are the two commodities. One is a divisible, that is upper, where I show you my mouse cursor here. And second one is a that got, because that got are the invisible, but that wheat is, that means that two commodity again we never dealt one with another. And future payment problems, making defer payments, mean future payment, how you do that? Okay, forget that, sometime come to the goods of the loan and all. Nowadays we have paid to the loan, we are pay with additional rate of interest. Clear? And our dealing we completed. Clear? So that is the barter system. And then we comes to the definition. Money is anything that is generally acceptable as a measure of exchange and
which at the same time acts as a measure and store of value. Professor Crowthers. Clear? It is very definition, simple definition. Money is means what? That anything generally acceptable, whether in your pocket, 100 rupees. So all India, they accepted your that 100 rupees. Anyone can deny that? Or anyone say that I don't like that Mahatma Gandhi picture on note? Whether someone's are say like that, so that is activity against nation, because your currency is a yes national acceptance, so you cannot say that. Yes, that 100 rupees note whether go to the other country and if they deny to acceptance, then can be accepted, because other countries goes to other currencies, right? So that is common acceptability as a means of exchange, and which is same time acts as a measure and a store of value. Whether I say that is a remote controller, so when I say that price is 100 rupees, so that is measure is 100 rupees, right? Or when I take an insurance policies, right, and I pay premium every month 1000 rupees, so that is what? That is the store value. Or if I purchase a 10 lakh rupees flat and sell after few years, and that now cost come to the rupees me 50 lakh rupees, so my value is store. That opportunity never seen in your barter system. But here, under the monetary system, we have to chance deal with them. Clear? Another one definition, money is what money does. That definition is very simple. Money means whatever what money think. That is also reality. If have you money, you can do all. I know that everything not do, but if have you money more, you can solve majority problems. So yes, that is money. Money what does? And one more definition, one thing that possesses generally acceptability. Under money, that is one quality is what quality? That generally acceptability. Within India, whether go to the any, that is 29 states, I'm right, and 7 plus 2 union territories. Now is a 9 union territories. Whether you go to the any state, you have to or Indian union territories, your money accepted in that all places. Yeah. So that is also called money. So that all are the definitions. Yes, please reply me here. Any problem? So I can repeat it that same point again. Yes, any problem in the definition? Professor Crowther, Professor F.A. Walker, Seligman, any problem here? All of you understand? Okay, Danish, Pranjali, Anam, Shoaib, Shreya, Atharva, Aksa, Nimisha. Okay, Uttarkar, Farhan, very good. Vivek also, clear. Okay. Okay, Om, Manvesh, Meman, okay, Jagruti, Shivani, very good. Fauzia. Okay, so, yes, so that is called money, or that can be, in short, we say the money. So now we're going to the actual types of money. Anybody know that types? How many types is there money? Means, I don't want in numbers. Can you tell me few types of money? Yes, please. Because you have a book, so I think I ask you a question.
तुमच्याकडे बुक्स आहेत ना, तर मग विचारायला हरकत नाही असं मला वाटतंय. कॅश अँड प्लास्टिक मनी. ओके. आलम, येस. माशेलकर इज रिप्लाइंग. मुक्तांबी ना? 8 types of money. Okay. I already told you I don't need, I didn't want answer in numbers. I want, you know about the what is the money. कोणत्या टाइपचे मनी आहे तुम्हाला माहिती असणारे सांगा. Animal money. Okay. Coins and notes money. Okay. छान, चांगलं माहिती आहे तुम्हाला. Plastic money. Okay. Rusa also replying. Yes, anybody want to reply? Vivek also. Coin, note, virtual money, credit, paper, electronic money, credit money, paper money, electronic money, bank and credit money. Many ones are replying. अजून माहिती आहे तुम्हाला, मग काही शिकवायची गरज नाही कोणाची कशाचीच. कमोडिटी मनी. ओके. आस्था. येस. पेपर मनी, इलेक्ट्रॉनिक मनी अँड कॉइन्स. पेपर मनी. ओके. प्रांजली, व्हेरी गुड बेटा. अॅनिमल मनी. देवबाबू, वा, व्हेरी गुड. चला, म्हणजे जनरली मनी बद्दल तुम्हाला थोडस माहिती तरी आहे. म्हणजे हा टॉपिक एवढाच अगदीच डोक्यावरनं जाण्यासारखं नाहीये. You little bit familiar with the types of money. So we are now going on that types of money on your screen. I think there is one tree diagram. दिसते तुम्हाला सगळ्यांना? दिसत असावी. Yes, very good. Very good, very good. छान, सगळ्यांना दिसते. Very good, very good. So that is a tree diagram. Animal money, commodity money, metallic money. Metallic coins divided into the 2 types: standard coins, token coins, paper money, bank money, plastic money, and electronic money. So that all are the types. So yes, now you tell me then, what is called animal money? आता animal money कशाला बोलूया मग? बोला. हा, मध्ये मध्ये रेकॉर्डिंग लेक्चर टाकले होते, काही फायदा होतो का त्याचा? म्हणजे आपल्याच लेक्चरचे रेकॉर्डिंग केलेलं मी टाकतो तिथे. एनी लिटल बिट ऍडव्हान्टेज? काय ऍडव्हान्टेज आहे? तुम्ही तर लेक्चरला असता, बरं लेक्चरला असणारे लोक ऐकतात परत, तेच काय ऐकायचं म्हणा, है ना? बोला. लेक्चरचं असणार तेच, एक्सचेंज गुड्स बाय एनिमल. ओके विवेक. ओके विवेक गिविंग आन्सर इमिडिएटली. एक्सचेंज ऑफ एनिमल. व्हेरी गुड. एनिमल मनी. छान, सोपं आहे की. आज जसं मनी वापरतोय आपण फॉर एक्सचेंजिंग गुड्स, सेम लाईक यूज ऑफ द एनिमल फॉर मनी. नेक्स्ट, कमोडिटी मनी. येस, येतोय तुम्हाला, तुम्ही हुशार आहात. भले तुम्ही बघूच सांगत असाल. असं आपण म्हणूया. हा, येस प्लीज.
कमोडिटी मनी. The commodity to that used to money where depend upon the climatic. What you give answer? Okay, okay. I'm checking your answer. Immediately answer is gone. Wait. Yes, Pooja giving answer. The commodities be used as money where dependent upon climatic conditions and culture. Okay, yes. Yes, absolutely right. When it comes to the mango season, we can use for a commodity mango. Right, or when it comes to the, what we say, that summer season also come to the grapes. Also banana, 12 month. Also some fruits come to them only in specific seasons. Strawberry. So absolutely right, Pooja. Yes, orange in winter, very good. Yes, so that climatic yes, in India, climate always effect on that product. Okay, but that never only used for the fruits or agriculture product. Also few commodities. You never think that everyone under commodity only comes to that all goods. Also come to the different goods. काय different goods सुद्धा याच्यामध्ये येतात. So that is not issue. Right. So another types of money can comes there. काही वेगळ्या टाईपच्या ज्या मनी आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या येऊ शकतात किंवा येतात. क्लिअर. सो दॅट इज कम्स टू कमोडिटी मनी. अजून ओके, आय थिंक बराच आज टाइम झालाय.